मी तिन्ही लोकात जाऊन आलो, सूर्यमंडळ देखील धुंदाळले, पण श्री महादेव मला कुठेच दिसले नाहीत। मी हतबल झालो आहे। तुमच्या दिव्य दृष्टीलाही ते दिसले नाहीत? असे कसे होईल? महादेवांना शोधूनही ते सापडत नाहीत, असे कशामुळे होत आहे? इतर वेळी त्राहिमाम असं म्हणणाऱ्या भक्तांच्या हाकेला ओ देऊन त्यांना दर्शन देणारे महादेव आज सृष्टीमध्ये खळबळ माजलेली असताना कोणालाच कसे दिसत नाहीत? त्यांना इथे काय चाललंय ह्याची कल्पना असेलच, पण मग ते समोर का येत नाहीयेत? हे असे तेव्हाच घडू शकते जेव्हा स्वामींच्या मनात ते कोणाला दिसू नये अशी इच्छा असते। परंतु स्वामी असं का करत असतील? माते, मला देखील हाच प्रश्न हैराण करतो आहे, आणि मी असं हे आगंतुकपणी येणार नव्हतो, पण माते। थांबा शनिदेव, मला या सगळ्याचा पहिल्यापासून आढावा घ्यायचा आहे। माते, मी समजलो नाही। शनिदेव, मी त्या दिवशी स्वामींना सांगायला गेले होते की आपण मानस सरोवरात जाऊ म्हणून। त्या दिवशी नारद मुनी आले होते। हो माते, मीच त्यांना घेऊन आलो होतो। नारद मुनी माझ्या समोर स्वामींशी काही बोलू शकले नाही, त्यांना काहीतरी सांगायचे होते, पण मी तिथे असल्यामुळे ते सांगू शकले नाहीत। मग स्वामींनी मला स्वयंपाक करण्यासाठी पाठवले। मग मी पुन्हा बोलवायला आले तर नारद मुनी मला न सांगताच निघून गेले होते, आणि मग तुम्ही आलात। आपणही त्या दिवशी आल्यापासून अस्वस्थ होतात। मी तुम्हाला विचारले पण तुम्ही मला काहीच सांगितले नाही। होय माते, तेव्हा मी अस्वस्थ होतो। मग मी पानवाडाला म्हणून गेले, तेव्हा तुम्हा दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं। ते काय झाले ते माहिती नाही, पण भोजन करताना तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावर काहीशी चिंता दर्शवित होती। होय माते, हे मी मान्य करतो। तुम्ही गेल्यानंतर आम्हाला ब्रह्ममुहूर्तावर मानस सरोवरात जायचे होते, म्हणून मी स्वामींकडे गेले, तर ते म्हणाले एक प्रहर थांब, तो झाल्यावर निघू। तो प्रहर संपल्यानंतर मी गेले तर हा प्रहर थांब असं म्हणाले। मी वारंवार त्याचे कारण विचारले, पण त्यांनी सांगितले नाही। मग जेव्हा मी त्यांना शेवटचं तिथे पाहायला गेले तर तिथे स्वामी नव्हते, तिथे नंदी होता। हो ना रे नंदी? हो माते। मला न सांगता स्वामी कुठेतरी गाफीलपणे जाऊन बसलेत, होय ना नंदी? शनिदेव, जेव्हापासून तुम्ही कैलासात येऊन गेलात तेव्हापासून हे सगळे होतंय। आता तुम्हीच मला सांगा, असे काय आहे जे माझ्यापासून लपवले जात आहे? नाही माते, आपल्यापासून काही लपवले नाही। तुमच्यापासून काही लपवण्याचा हेतू नाही माझा। तुम्ही फक्त एक प्रहर प्रतीक्षा करा, सर्व काही नीट होईल। श्री महादेव सर्व गोष्टींचा उलगडा करतील, माझ्यावर विश्वास असू द्या। एक प्रहर? ब्रह्ममुहूर्तापासून मी हेच ऐकत आहे। आधी स्वामी म्हणाले एक प्रहर थांब, आता तुम्हीही तेच म्हणत आहात। आता तर मला खात्री पटली आहे, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, आणि फक्त स्वामीच नाहीत तर तुम्ही दोघे सुद्धा माझ्यापासून ते लपवत आहात। मला या प्रहराचे हे कोडे उलगडलेच पाहिजे। हा प्रहर का थांबवायचा आहे? कोणासाठी आणि कोणी सांगितले आहे? मला मानस सरोवरात जाता आले नाही, ते देखील याचमुळे। शनिदेव, हीच वेळ आहे। तुम्हाला काही सांगायचे असेल तर आत्ताच सांगा, पुन्हा वेळ निघून गेल्यानंतर त्याचा काही उपयोग होणार नाही। माते, मी आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, मला क्षमा करा। शनिदेव, तुम्ही ज्यांना आपले सर्वस्व मानता त्या महादेवांची अर्धांगिनी आहे मी।
माते म्हणून तुम्ही मला हाक मारता, मग माझ्यापासूनच तुम्ही गोष्टी का लपवित आहात? मला सत्य समजायलाच हवे. आता देवींपासून काहीही लपवता येणार नाही. त्यांना सत्य सांगणे भाग आहे. हे महादेवा, तुम्ही माझ्यासमोर हे कसले धर्मसंकट उभे केले आहे? मी तुमच्या कक्षेत प्रवेश करणार होतो, पण आता मला असे वाटते आहे की 7:30 माझ्याच वाटेला येते आहे की काय? हे प्रभू, आता मी काय करू? तुम्ही लवकर आला नाहीत तर मी फार काळ वेळ थांबवू शकणार नाही. मी मातेशी खोटं बोलू शकणार नाही. त्याने माझ्या संकटात आणखी वाढ होईल. त्यापेक्षा जे काही झाले आहे ते मी मातेस सांगणे योग्य ठरेल. कसला विचार करत आहात? ठीक आहे माते, मी आपणास सर्व काही सांगतो. माते, हे सगळे माझ्यामुळे घडते आहे. मला क्षमा करा. तुमच्यामुळे? तुमचा याच्याशी काहीतरी संबंध आहे हे माझ्या लक्षात आले होते, पण तुम्ही ही उलथापालथ करू शकत नाही. स्पष्ट सांगा काय आहे ते. माते, एके दिवशी शनी लोकात ध्यानास्थ बसलेलो असताना ग्रहमंडळात मला काही बदल होताना जाणवले. मी ध्यान सोडून सूर्यमंडळातील ग्रहांची स्थिती आणि त्यांचे कालमापन केले. तेव्हा माझ्या लक्षात आले की मला श्री महादेवांच्या वाटेला जायचं आहे. त्यांच्या कक्षेत प्रवेश करायचा आहे. मला श्री महादेवांची परीक्षा घ्यावी लागणार आहे आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी मी श्री महादेवांची भेट घेण्यास आलो होतो. या ग्रह बदलातून तुला नेमके काय सांगायचे आहे शनी? श्री महादेव, हे ग्रह बदल हेच सांगत आहेत की आता तो काळ आला आहे जेव्हा मला तुमची परीक्षा घ्यावी लागणार आहे. शनिदेव, तुम्ही महादेवांची परीक्षा घेण्याचे साहस कसे करू शकता? ते तुमचे गुरु आहेत. त्यांनीच तुम्हाला अधिकार दिला आहे. तुम्ही स्वतः गुरूंची परीक्षा कशी काय बघू शकता? त्रिदेवांपैकी एक आहेत महादेव. या सृष्टीचे तारणहार आहेत महादेव. जेव्हा जेव्हा सृष्टीवर संकट आले तेव्हा तुम्ही महादेवांच्या आश्रयात आलात. समुद्र मंथनात जेव्हा हलाहल बाहेर आले तेव्हा महादेवांनीच ते कंठात धारण केले. ज्या निर्गुण निराकारामुळे तुम्हा सर्वांचे अस्तित्व आहे, तुम्ही त्यांच्याच अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय. नाही माते, नाही. माझा हा हेतू कदापि नव्हता. माते, आपण शांत व्हावे आणि माझं एकदा पूर्ण ऐकून घ्यावे. मला तुमचे काहीही ऐकायचे नाहीये. जे या सृष्टीचे चालक आहेत, देवांचे देव आहेत, ज्यांना सुरुवात नाही आणि अंतही नाही, अनंत अशा महादेवांची परीक्षा घेण्याचा विचार देखील तुम्ही कसे करू शकता? तुम्ही स्वतःला महादेवांचे शिष्य म्हणविता आणि अशी गुरुदक्षिणा देता त्यांना. माते, मी सुद्धा या धर्मसंकटात सापडलो होतो, म्हणून माझी व्यथा श्री महादेवांना सांगितली. श्री महादेवांच्या अनुमतीनेच मी त्यांच्या कक्षेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा 7.5 वर्षांसाठी नाही तर फक्त एका प्रहरासाठी आहे. महादेव भोळे आहेत, साम सदाशिव आहेत. ते कधीही कोणाला नकार देत नाहीत. पण तुम्हाला कळायला पाहिजे की आपण काय करायला जात आहोत. महादेवांच्या कुठल्याही भक्ताने, शिष्याने तपश्चर्या केली, त्यांची भक्ती केली, विनवणी केली की महादेव त्यांची इच्छा पूर्ण करतात.
पण मी त्यांना कदापि दोष देणार नाही। महादेवांनी अनुमती दिली असली म्हणून काय झाले? तुमची सतत विवेक बुद्धी कुठे गेली होती? माते, नाही, तुमच्या ह्या अपराधाची क्षमा नाही, कदापि नाही। शनिदेव, माता पार्वतींचा क्रोध अगदी शिगेला पोहोचतोय। हो, त्या महाकालीचं रूप घेत आहेत। लवकरात लवकर देवीचा धावा करा, नाहीतर हे महाकाली रूप तुमचा विनाश करेल। हे माते, मला क्षमा कर। माते, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर मायेचं पांघर घाल। आम्ही तुला शरण आलो आहोत। हो माते। हे श्री महादेव, त्राहिमाम त्राहिमाम, हे तारणहार, हे सृष्टी विधात्या, मला वाचव, माझे रक्षण कर। महाकाली माझ्यावर कोपली आहे। त्राहिमाम त्राहिमाम। हे काय घडते आहे? हे काळवंडलेले आकाश, हे वादळ, पशु पक्ष्यांची होणारी घालमेल, हिमालयात पाण्याचे प्रवाह बदलू लागले आहेत, शिखरे कोसळू लागली आहेत। हे सगळे अचानक कसे काय घडू लागले? नाही नाही, माझा विश्वास बसत नाहीये। हे सर्व संकेत असे सांगत आहेत की पार्वतीने महाकालीचे रूप धारण केले आहे। हे जर सत्य असेल तर सर्व काही संपुष्टात येईल। मला श्री महादेवांना याची कल्पना द्यावीच लागेल। हे हरिहर, हे उमापती, हे भोलेनाथ, हे उमेश, हे गंगाधर, हे त्रिनेत्र, हे त्र्यंबक, मी तुमची विनवणी करतो आहे। मला या सृष्टीच्या विनाशाचे कारण व्हायचे नाही। आपण निर्मिलेली ही सृष्टी आता आपणच वाचवू शकाल। हे जगत नियंता, आता माझी परीक्षा पाहू नकोस। मी हरलो आहे, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर। हे श्री महादेव, तुम्ही या सृष्टीचे तारणहार आहात। हे सगळं सुरू असताना तुम्ही ध्यानस्थ असणं योग्य नाही। माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही डोळे उघडा
आणि जे काही सुरू आहे ते थांबवा. बोल गंगा, काय झाले आहे? श्री महादेव, मी तुमचे ध्यान भंग केले आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. परंतु वेळच तशी ओढावली आहे. मला नाईलाजास्तव तुमचे ध्यान भंग करावे लागले. गंगा, मला कल्पना आहे तू विनाकारण माझे ध्यान भंग करणार नाहीस. बोल, काय झाले आहे? मला याचे आश्चर्य वाटते आहे महादेव, की सर्व सृष्टीत अनागोंदी माजली आहे. आकाश काळवंडले आहे, ज्वालामुखीचा उद्रेक सुरू आहे. हे सगळं होतंय आणि याची तुम्हाला कल्पना कशी नाही? मला याची कल्पना आहे गंगा. कल्पना आहे? मग तरी सुद्धा तुम्ही शांत का? अशाने संपूर्ण सृष्टी नष्ट होईल. हे कशामुळे होत असेल असे तुला वाटते? श्री महादेव, मी तुमच्याकडे हीच शंका घेऊन आली आहे. पार्वतीने कालीचे रूप धारण केले आहे. श्री महादेव, मी तुमची तपस्या केली आणि माझ्यावर प्रसन्न होऊन तुम्ही मला तुमच्या जटामध्ये स्थान दिले. आणि आज तुम्ही इथे माझ्या पात्रामध्ये ध्यान करण्यासाठी आला आहात. हे पार्वतीला कदाचित समजले असेल आणि म्हणूनच तिने रौद्र रूप धारण केले असेल. नाही गंगा, तू समजते आहेस तसे काही नाही आहे. हा तुझ्या मनातील गैरसमज आहे. श्री महादेव, पार्वती मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. तुम्ही मला तुमच्या जटांमध्ये सामावून घेतले, पार्वतीपेक्षा वरचे स्थान दिले आणि आता तुम्ही इथे आहात. जर हे कारण नसेल तर आणखीन दुसरे काय कारण असू शकते? पार्वतीने ज्या अर्थी महाकालीचे रूप घेतले त्या अर्थी तिला सर्व सत्य समजले असणार म्हणून. महादेव, तुम्ही येथे आहात हे कोणालाही माहिती नाहीये. त्यात पार्वतीने कालीचे रूप धारण केले आहे. पार्वतीचे हे काली रूप संहारक रूप आहे. विध्वंस करण्यासाठीच तिचे हे रूप जन्माला आले आहे. तुम्हाला आठवतंय ना, याआधी जेव्हा काली प्रकट झाली होती तेव्हा राक्षसांचा संहार केल्यानंतरही तिचा राग शांत झाला नव्हता. तेव्हा तुम्हीच तिचा राग शांत केला होता. श्री महादेव, तुम्ही अर्धनारी नटेश्वर आहात. जसा तिचा अंश तुमच्यात आहे तसा तुमचा अंश तिच्यातही आहेच. या सृष्टीत केवळ तुम्हीच फक्त पार्वतीला शांत करू शकता. गंगा, तुझ्या बोलण्यातील प्रत्येक शब्द खरा आहे, परंतु मला हा एक प्रहर संपेपर्यंत इथून जाणे अशक्य आहे. श्री महादेव, तुम्ही इथे लपण्याचे काय कारण आहे हे मला समजायला हवे. तुम्ही इथे आलात तेव्हाही काही सांगितले नाही. तुम्ही नक्कीच काहीतरी लपवत आहात. पार्वती मातेने रौद्र रूप धारण करण्याचा आणि आपण इथे येण्याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. हो, परंतु ते मी तुला सांगू शकत नाही. हा एक प्रहर मला इथे थांबावेच लागेल. श्री महादेव, प्रहराला सुरुवात झाली असतानाच जर सगळं भयंकर घडत असेल तर हा एक प्रहर संपेपर्यंत ही संपूर्ण सृष्टी नष्ट होईल. तुम्ही हा प्रहर संपेपर्यंत वाट पाहू शकत नाही. असे करू नका. माझे ऐका. तुम्ही लवकरात लवकर कैलासात पोचा. मी तुम्हाला विनंती करते. गंगा, माझा नाईलाज आहे. मी सध्या काहीच करू शकणार नाही. मला तुझं पात्र सोडून जाता येणार नाही. हा प्रहर करेल. श्री महादेव यांच्याकडून काही चूक होणे शक्य नाही. मग असे काय घडले आहे ज्यामुळे महादेव इथे लपले आहेत?
आणि त्यामागचे कारण काय आहे? हा सगळा अट्टहास कोणत्या गोष्टीसाठी चालला आहे? हे असंच चालू राहिलं तर? गंगेला या क्षणी मी काहीही सांगू शकत नाही की मी इथे का लपलो आहे. शनिदेवाने पार्वतीला सत्य सांगितले असणार, म्हणून तिने महाकालीचे रूप धारण केले आहे. आणि या प्रहरात शनिदेव माझ्या कक्षेत माझी परीक्षा घेण्यासाठी येणार आहे हे मी या क्षणी कुणालाही सांगू शकत नाही.